बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी 2 दिवसीय पोलंड दौऱ्यावर रवाना झालेत। गेल्या 45 वर्षात भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच भेट आहे। याआधी 1979 मध्ये मोरारजी देसाई तिथे गेले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंड आणि युक्रेनचा दौरा सुरू करण्यापूर्वी हे वक्तव्य केलंय। पीएम मोदी म्हणाले, मी पोलंड आणि युक्रेनच्या अधिकृत दौऱ्यावर जातोय। पोलंड सोबतच्या राजनैतिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं माझा दौरा होतोय। पोलंड हा मध्य युरोपमधील आमचा आर्थिक भागीदार आहे। युक्रेन भेटीबाबत पंतप्रधान म्हणाले की युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणावर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी त्यांचे विचार सामायिक करण्यासाठी ते उत्सुक आहेत। भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान पोलंडच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत। पीएम मोदी 23 ऑगस्टला युक्रेनला रवाना होणार आहेत। ही भेट अशावेळी होतीये जेव्हा दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 70 वर्ष पूर्ण होत आहेत। सर्वप्रथम पोलंडची राजधानी वॉर्सा इथं पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यात येणार आहे। त्यानंतर ते पोलिश राष्ट्राध्यक्ष आंद्रेज सेबेस्टियन दुडा यांची भेट घेतील आणि त्यानंतर पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी द्विपक्षीय चर्चेला उपस्थित राहतील। पंतप्रधान पोलंडमधील भारतीय समुदायाचीही भेट घेणार आहेत। पोलंडमध्ये भारतीय समुदायाचे 25,000 लोक राहतात, त्यात सुमारे 5,000 विद्यार्थी आहेत। पीएम मोदी जामनगर आणि कोल्हापूरच्या महाराजांच्या स्मारकांनाही भेट देऊ शकतात। हे भारत आणि पोलंडमधील ऐतिहासिक संबंधांचं प्रतीक आहे। महाराजा दिग्विजय सिंहजींनी दुसऱ्या महायुद्धात हजारो पोलिश निर्वासितांना आश्रय दिला होता। आमचं सरकार असल्यानं तत्काळ कारवाई होत आहे। या जागेवर दुसऱ्यांचं सरकार असतं तर काय केलं असतं, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला। बदलापूर घटनेत आमचे आमदार खांद्याला खांदा लावून उभे होते। आमच्या नेत्यांनी पटापट निर्णय घेतले। त्या जागेवर दुसरे असते तर फेसबुकवर वाफा दौडत बसले असते, असा आरोप चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केलाय। जे सरकारला करणं शक्य होतं ते सर्व सरकारनं केले असल्याचा दावा देखील चित्रा वाघ यांनी केलाय। बदलापूर येथील घटनेनंतर चित्रा वाघ यांनी परिस्थितीचा आढावा घेत स्थानिकांशी चर्चा केली। त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या। सर्व शाळांमध्ये, मग त्या सरकारी असो किंवा खासगी असो, सर्व शाळांमध्ये केवळ महिला स्टाफ ठेवावा अशी मागणी देखील चित्रा वाघ यांनी केली आहे। शाळांच्या बसमध्ये देखील मुलींना नेण्यासाठी महिला स्टाफ ठेवा असं आवाहन देखील चित्रा वाघ यांनी केलंय। राज्याचे गृहमंत्री अत्यंत सजग आणि सक्षम गृहमंत्री आहेत। देवेंद्रजी काल परवापासून सतत पोलिसांच्या संपर्कात आहेत। ते पोलीस आयुक्तांना सूचना देत आहेत। या प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असा दावा देखील चित्रा वाघ यांनी केलाय। मात्र ज्या पद्धतीनं अशा घटनांचं राजकारण केलं ते अत्यंत वाईट असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। या प्रकरणात आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। या प्रकरणात या 2च मुली होत्या की आणखीन कोणी आहे अशी भीती मला वाटतेय। आपण कायदे केले, आपल्याकडे पोलीस आहेत, सरकार आहे, मात्र विकृत हरामखोर समाजामध्ये फिरत आहेत। त्यांना ताळेबंद घालण्यासाठी आपल्याला देखील सजग राहिलं पाहिजे असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलंय। बदलापूर येथील घटनेमध्ये जनतेचा उद्रेक झाला, बस फोडल्या, वाहनांची तोडफोड झाली, जनतेचा उद्रेक आपण समजू शकतो। मात्र आमचे आमदार कचोरे साहेब हे सुरुवातीपासूनच या घटनेमध्ये आहेत। इतकंच नाही तर हा उद्रेक होण्याआधीपासून ते घटनेवर लक्ष ठेवून आहेत। आंदोलनाच्या हातात लाडकी बहीण योजना रद्द करा असे बॅनर का होते याचं कारण आतापर्यंत समजलं नाही। अत्याचाराचे विषय राजकीय असू शकत नाहीत, अशा घटनेचं राजकारण होऊ शकत नाही। सरकार म्हणून ज्या गोष्टी सरकारनं करायला पाहिजेत, कोणती गोष्ट सरकारनं करायला पाहिजे होती, अशी कोणती गोष्ट सरकारनं केली नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आमच्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। तर शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांना तातडीनं अटक करावी, तोपर्यंत पोलीस चौकीच्या बाहेर बसून राहणार असं अंधारे यांनी म्हटलंय। सुषमा अंधारे म्हणाले की राज्यात महिलांवर हल्ला, अत्याचाराच्या घटना वाढतायत। वरळी, उरण अशा घटना पाहिल्या तर गृहमंत्री राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेत। कालच्या आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदे आज बोलत आहेत, पण परिस्थिती बिघडवण्यासाठी कुणी जबाबदार असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार आहेत असा आरोप अंधारे यांनी केलाय। सुषमा अंधारे म्हणाल्या की दंगल सदृश परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य करणाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतात, पण पीडित मुलींच्या घरी जाण्यासाठी त्यांना वेळ नाही असा आरोप अंधारे यांनी केलाय। रामगिरी महाराजांना मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगणारे मुख्यमंत्री कोणत्या तोंडानं सांगतात की त्यांना कायद्याची चाड आहे। सुषमा अंधारे म्हणाल्या की मराठा आंदोलकांनी न्याय मागितला की ठोकून काढा, वारकऱ्यांना ठोकून काढा, बारसूमध्ये लगेच लाठीचार्ज, बदलापुरात पालकांना त्रास दिला असे आरोप अंधारे यांनी केले। महिला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास का वेळ लावला, वामन म्हात्रे सारख्या लोकांमध्ये मस्वारपणा कुठून येतो असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सुषमा अंधारे म्हणाल्या की सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। माजलगाव अत्याचार प्रकरणातील आरोपींना अजून अटक का करण्यात आली नाही, उदगीरमध्ये वेळ का लागला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। बदलापूर येथील शाळेत मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर झालेले आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा संशय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय।
कालचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं, त्याचा लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. हे व्हायला नको होतं. मंत्र्यांनी आंदोलकांना समजावलं, त्यांच्या मागण्याही मान्य केल्या, पण त्यानंतरही ते माघार घेत नव्हते. त्यांना केवळ सरकारला बदनाम करायचं होतं असं ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, बदलापूर येथील झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारचे निर्देश कालच पोलीस आयुक्तांना देण्यात आलेत. त्यानुसार कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. आरोपीवर जी काही कलम आहेत, पोक्सो असेल, कठोरातील कठोर कलम आरोपीवर लावण्याचे निर्देश दिले आहेत. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर नेण्यात आली असून SIT नेमण्यात आली आहे. तसंच ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईमध्ये दिरंगाई केली त्यांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे या परिवाराच्या मागे संपूर्ण सरकार आहे आणि या कुटुंबाला जे काही सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य सरकार करेल. संस्था चालकांशी चर्चा करून संस्थेतील मुलींना सांभाळण्यासाठी तिथं महिला कर्मचारीच असल्या पाहिजेत. तसंच या सूचनांचं पालन जे कोणी संस्थाचालक करत नसतील त्यांच्यावर देखील कठोर कारवाईचे निर्देश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून कठोरातील कठोर कारवाई तसंच कठोर नियम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. बदलापूर येथील शाळेत 2 चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधी पक्षांची महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडीनं या प्रकरणी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी निदर्शनं करत येत्या शनिवारी म्हणजे 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बैठक रद्द करून त्याऐवजी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधीची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. राज्यात आता लहान मुलीही सुरक्षित नाहीत. बदलापूरची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेला दाबण्यासाठी सरकारनं स्वतः प्रयत्न केले हे या प्रकरणी निदर्शनास येत आहे. घटना घडली ती संस्था RSS आणि भाजपशी संबंधित आहे. त्यामुळे या दोन्ही संघटनांची बदनामी टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला. त्याचा उद्रेक कालच्या घटनेतून झाला असा दावा देखील नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्राची प्रतिमा दररोज मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचा आम्ही निषेध करतो. महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत या गंभीर मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर आम्ही या घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्याचा निर्णय घेतला अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष, शाळा, महाविद्यालय, विद्यार्थी, पालकांचा समावेश असेल असा दावा देखील नाना पटोले यांनी केलाय. आपल्या कारकिर्दीचा भांडा फुटणार आहे हे लक्षात आल्यानंतरच मध्यंतरी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचं कारण पुढं करून राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत काही झालं तर चारही बाजूनी बोलणारे देवेंद्र फडणवीस यांचा गृह खात्यावर अजिबात वचक नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय. पोलिसांवर वचक नाही, त्यामुळेच पोलिसांची हिंमत वाढत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. आम्ही काही चुका केल्या तर मंत्री आमची बाजू सावरून घेतील हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. त्यांचा गृह खात्यावर अजिबात वचक राहिलेला नसल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. बदलापूर इथं झालेल्या घटनेला संपूर्णपणे सरकार जबाबदार आहे. पुण्याच्या अग्रवाल प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यापासून या घटना दिसून येत आहेत. या सर्व प्रकरणावरून भास्कर जाधव यांनी गृहमंत्री आणि गृह खात्याला लक्ष केलंय. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. बदलापूरमधील 2 चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरलाय. बदलापूर अत्याचार प्रकरणावरून आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलंय. या शाळेतील पाशवी अत्याचारानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. मात्र या सर्व प्रकरणात पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा सर्वांच्या समोर आल्यानं भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आमदार भास्कर जाधव यांनी नागपूर पोलीस चौकीतील जुगार प्रकरणावर देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्याच नागपूरमधील परिस्थिती बघितली तर खून, बलात्कार, 2 नंबरचे धंदे सगळ्यात जास्त नागपूरमध्ये होत असल्याचा आरोप देखील भास्कर जाधव यांनी केलाय. नुसती नजर फिरली तरी पोलिसांच्या माना खाली झुकल्या पाहिजेत असा गृहमंत्री पाहिजे. मात्र फडणवीस यांचा पोलिसांवर कंट्रोल नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केलाय. मराठी साहित्य विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक महादेव विठ्ठल मोरे यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात 8 भाऊ, 3 बहिणी, 3 मुलं, 1 मुलगी, सुना आणि नातवंड असा मोठा परिवार आहे. महादेव मोरे यांचा गत 22 जून रोजी 85वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनानं चिताक या कथासंग्रहासाठी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसंच सातारा प्रतिष्ठाननंही जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. आशिया खंडात गाजलेल्या तंबाखू आंदोलनावर त्यांनी झोंबड हा कथासंग्रह लिहिला होता. तो त्या काळी फार गाजला होता. त्यांचे आतापर्यंत 16 कथासंग्रह, कादंबऱ्या,
4 ललित लेख संग्रह प्रसिद्ध झालेत. त्यांनी अनेक साप्ताहिकांसाठीही लिखाण केलं. महादेव मोरे यांचं महाराष्ट्र तसंच कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ तसेच नवीन साहित्यिकांशी चांगले संबंध होते. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात महादेव मोरे यांना घरकुलासाठी 2 लाख रुपयांचं अनुदान मिळालं होतं. त्यातून त्यांनी निप्पाणी इथं विश्वास नामक निवासस्थान बनवलं आणि त्यात पिठाची गिरणी सुद्धा सुरू ठेवली. महादेव मोरे यांचं आयुष्य पिठाच्या गिरणीत गेलं. त्यामुळे त्यांना गोरगरिबांच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यातूनच त्यांनी उपेक्षितांचं जगणं त्यांच्या साहित्यात मांडलं. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. अंगात नेहमी पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी, पायजमा आणि पायात साधी स्लीपर अशा रूपात ते गिरणीत बसलेले दिसून येत असत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही म्हण ते अक्षरशः जगत होते. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र या संदर्भातला अंतिम निर्णय आपण 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या बैठकीत घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. आता 1.5 ते 2 महिन्यांनी लढायचं की काय या संदर्भात निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या दिवाळीनंतर होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यात. या मधल्या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे निवडणुकांसाठी 4 महिने बाकी आहे. त्यामुळे आता डाव खेळायला मोठा वेळ आहे. निवडणुका लांबल्यामुळे आपली 29 ऑगस्टची बैठक देखील लांबवली असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. निवडणूक लांब आहे, त्यामुळे आमचे डावपे सरकारला कळू द्यायचे नाहीत. त्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर होईल त्यावेळेस बैठक घेणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवारांना तयारीला लागा, कागदपत्र तयार ठेवा अशा सूचना केल्या होत्या. या संदर्भातला अंतिम निर्णय 29 ऑगस्टला घेतला जाईल असं देखील त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे इच्छुकांची गर्दी दिसून येत होती. मात्र निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र तोपर्यंत सर्व इच्छुकांच्या अर्जांची छाननी करून ठेवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे सर्व इच्छुकांनी 24 ऑगस्टपर्यंत आपले अर्ज घेऊन यावेत असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.